मार्फत पिचचं दृश्य पोहोचवलं जात आहे आणि या ठिकाणी सज्ज होत आहेत ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ काजूपाडा जयेश डुकले. हॅलो, थँक्यू सर. सहा 6. ओके, थँक्यू सागर सर. सागर माळी. या ठिकाणी लक्षात घ्यायचं 6 षटकांचा मॅच असेल कारण आपण बघतोय की 1 तारखेचे हे 2 सामने राहिलेले आहेत. ए ग्रुपचे आहेत त्याच फॉर्मॅटमध्ये. यस सामन्याला सुरुवात होते. 1 तारखेचे सामने असल्यामुळे पंच हे 6 ओव्हरचे खेळवतोय आपण. फॉर्मॅट ए ग्रुपचा आहे त्यामुळं. यस पंच. येस सर, थँक्यू सागर माळी सर. पुन्हा एकदा आज याच प्रामुख्याने IPL 2021 चं हे आयोजन अनिकेत चौधरी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण बघितला जयेंद्र वाघे बॅकफूट वरून चांगला फटका. सतीश दळवी पाहतोय यावेळेस चेंडूला अडवतोय. 2 धावा इथे अर्जित करतोय. मात्र स्वतःचा अकाउंट जरूर ओपन करताना पाहायला मिळते. मात्र समालोचनाची सुरुवात करताना सुद्धा मेसी गणरायाला वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. आपण बघितलं या सृष्टीवर या पृथ्वीवर आपण बघितलं तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात अर्थातच 14 विद्येचा अधिपती गणपती बाप्पाला वंदन केलंय. तसेच हकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकिवीरा मातेला वंदन करतोय. त्याचपरीने बघितलं तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या माळाचा मुद्रा करतोय. आणि त्याचपरीने आपण जर पास पाहिलं तर धरती आबा बिरसा मुंडांना नमन करतोय. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाळतायत 2 चेंडूच्या जवळ. मात्र चेंडू थांबल काय. मात्र चांगला एफर्ट्स दाखवलाय. जिथे आपण पाहिलं तर अजय या खेळाच्या माध्यमातून मात्र चेंडूला जोपर्यंत अडवलं गेलं तत्पूर्वी आपण पाहू शकतोय की निश्चितच चांगला धावा. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं एफर्ट्स पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाकडून चांगला खेळ करत असतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय कळणं की महेंद्र कांबळे जिथे आहेत ज्या माध्यमातून आपण बघितलं की सदन स्मृती संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून इशारा आलाय की एक हा चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ जरूर अडवला गेलाय. धावा मिळाल्या 2. वरून पाहतोय करारा प्रहार शंभू येतोय. मात्र पाहतोय इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अजय पाहायला मिळतोय. तोड धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. तर 2 धावा मिळत आहेत. सकाळचं सत्र पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय IPL आदिवासी प्रीमियर लीग 2021 फायनल डे आहे. शेवटचा अंतिमचा दिवस आज आपण पाहतोय. या वेळेला बघितलं चांगली सोच चांगली रणनीती. ज्या परीने आपण पाहतोय की थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. मात्र आपण म्हणतो स्लोअर 1 होता म्हणजे बाउन्सर होता आणि बदल केली होती. ज्या परीने म्हटलं जातंय ना की बदल काळाची गरज. अनिकेत चौधरी तेच तर गोलंदाज अपेक्षा होती फलंदाजाला की हा चेंडू वेगाने येईल. मात्र आपण पाहिला की स्लोअर 1 पाहायला मिळाला. फसवलं गेलं. चतुराई दर्शवताना पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम न्यू स्टार वसई संघाकडून नेहमीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतो हा गोलंदाज अनिकेत चौधरी. आडव्याचा वापर केलाय पाहू शकतो. यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे किरण बारात जो आपण पाहू शकतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आझाद वसई संघाकडून बिलॉंग करताना पाहायला मिळत असतं. यावेळेस आपण बघितलं तर शेलार स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात खेळताना आपण पाहिलं तर रवी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू पाहायला मिळते. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे ज्याची वर्णी या रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघामध्ये लागलेली आहे. चेंडू टाकून जरी आपण पाहिले तर 5 आतापर्यंत धाव फलकाचा उल्लेख केला तर इनसाइड आउटचा फटका. व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्युटिफुल टायमिंग. क्या बात आहे. कव्हरच्या वरून हा देखना स्टॉक क्लास इथे दर्शवला जातोय. आकाश आपला नावाचा ब्रँड पेश करतोय आणि आजच्या दिवसातला हा पहिला IPL चौकार दरम्यान पेश करतोय. 6 धावा. साईडला जर आपण बघितलं जर ऑफ साईडचा झोन आपण बघितला आकाश दानवे या खेळाडूला जर ज्या दिशेने जर चेंडू मिळाला तर त्या चेंडूवर आक्रमक हवे होते. 13 धावा ह्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीने. तर चांगल्या गोलंदाजावर आक्रमण केलं गेले आकाश दानवे. आपण पाहिलं की शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. सुरुवात आपण बघितली जयेंद्र वाघे जो आपण पाहिला तर एक अतिशय आक्रमक खेळाडू बघितला जातो. तर नेहमीच आपण पाहिलं तर
फिरबाबा पापडी संघाकडून खेळतोय. मात्र या मैदानामध्ये जयेंद्र वाघ या खेळाडूचा आपण उल्लेख केला तर अतिशय चांगला आहे. या ठिकाणी थोडंसं नक्कीच जयेश तुला मी थांबवेन. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य लाभलं त्यामध्ये आपण जर बघितलं सन्माननीय मान्यवर कक्षमध्ये उपस्थित असलेले श्री संतोषदादा शेलार आणि श्री अमित शेलार यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी ग्राउंडची उपलब्धता तर दिलीच आपल्याला, मात्र रुपये रोख रक्कम 10,000 रुपये सुद्धा या ठिकाणी दिले. त्याबद्दल संतोषदादा शेलार यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर श्री कमलाकर बिस्तूर जाधव माजी सरपंच देवधर यांच्या मार्फत सुद्धा या स्पर्धेसाठी रुपये रोख रक्कम 10,000 रुपये आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि श्री आत्मारामजी ठाकरे पंचायत समिती सदस्य डोंगरीपाडा चे रहिवासी आहेत, मात्र वसई तालुका पंचायत समितीचे सदस्य त्यांच्या मार्फत सुद्धा 4,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आणि सौ शुभांगी आलेश बेंद्रे जे पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांना सुद्धा 5,000 रुपये या ठिकाणी दिले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर आपण पाहू शकतो या वेळेला दानवर व्यक्तिमत्वाचा आपण पाहिलं तर उल्लेख केला गेला. विजय भोई मॅन फ्रॉम आपण बघितला पायगाव. यावेळेस आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करू शकतोय, मात्र शतरक्षणामध्ये फंबल झालंय. शतरक्षक पाहायला मिळाला तिथे सतीश आणि सतीशच्या माध्यमातून थोडंसं शतरक्षणामध्ये गजाला असं कमी वेळा पाहायला मिळतं की सतीशच्या माध्यमातून मिसफीड होताना पाहायला मिळतं. मात्र या घडीला ते घडलंय की धावा मिळतील 2 धाव फलकाचा आकार वाढताना पाहायला मिळतोय. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. गुणलेखनाचा लोखाजोखा जर सातत्याने आपण बघितलं तर या 5व्या दिवसामध्ये मी म्हणेन की प्रदीप लोखंडे चांगल्या पद्धतीने करतात, सचिन काला चांगल्या पद्धतीने करतात. भावेश बाबर आपलं सुद्धा स्वागत करतोय आम्ही आणि आपणास विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवा. भावेशजी बाबर नक्कीच अतिशय चांगला सहकार्य विजय जयेश या ठिकाणी आपल्याला लाभलं जात आहे. आदरणीय सन्मान्य शुभांगजी आलेश बेंद्रे ज्या विद्यमान सदस्य आहेत वसई तालुका पंचायत समितीच्या त्यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपये आपल्याला या ठिकाणी दिले गेलेले आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं सन्मान्य श्री मोहनदादा पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक आणि वाहतूक सेनेचे तर नक्कीच कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत सुद्धा या स्पर्धेसाठी रुपये रोख रक्कम 25,000 रुपये आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि सन्मान्य विजय शेट्टी गोविंद पाटील माजी सभापती कृषी ठाणे जिल्ह्याचे, जेव्हा ठाणे जिल्हा होता त्या व्यक्तींनी सुद्धा त्या मान्यवरांनी सुद्धा आपल्याला रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिक या स्पर्धेत देण्यात आलेले आहे ते म्हणजे 50,000 रुपये. हार्दिक हार्दिक आभार. यस जयेश. आपण बघितलं यावेळेला बॅकवर्ड वरून पाहतोय. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, चेंडू बघितला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने पळतोय. धन 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 4 धावांसाठी एपीएल आलेला हा चौकार पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. चांगला फटका, 4 धावा. तर डीजे विन्या सुद्धा आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये चांगली गीतं आपल्यापर्यंत पोहोचवतील सातत्याने. 5व्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चांगले डीजे वादक पाहतोय. ज्याच पद्धतीने उल्लेख केला तर लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आपण पाहतोय जे भिवंडी परिसरातून बिलॉंग करतायत. आपण पाहिलं तर चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळते, चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते आपल्याला. हो यावेळेला पाहिलं आपण की थोडासा ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, ऑन साईडला खेचायचा होता, मात्र आपण बघितलं की या आधीचा जो चेंडू होता थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याला चेंडूच्या साईडने आपण त्या चेंडूचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला गेला होता. बॅकफुटवरून आपण बघितलं तर स्ट्रॉंग आहे आकाश धानवे, अतिशय ताबडतोब फटकेबाजी खेळण्यासाठी माहिर हा खेळाडू. आतापर्यंत चांगली सरासरी प्राप्त करताना पाहायला मिळते. या दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावफलकावर धावा आहेत 20 धावा. यावेळेस अपरकटचा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या मागे शतरक्षक पळतायत. शतरक्षक मात्र यावेळेस चेंडूला अडवू शकत नाही कारण की चेंडू वेगाने निघून गेला. आणखीन एक जबरदस्त 4 धावांसाठी हा आलेला एपीएल चौकार बॅक टू बॅक म्हणू शकते की आकाशच्या बॅट मधून चौकार. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की मागील 3 चेंडूमध्ये 2 चौकार पेश केला आकाश दानवे. धावफलकाचा आकार वाढलाय पाहिला आपण तर 24 धावा. चांगली सरासरी प्राप्त करताना पाहायला मिळते. अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे. आजचा उल्लेख केला आपण तर जे प्रेक्षक खूप संख्येने वाढतील आपल्याला शंका नाहीये कारण की फायनल डे हे अंतिमचा दिवस आहे आणि कॅमेरामॅन सुद्धा आपल्याला दर्शवतील की निश्चित कुठे कुठे कोणत्या ठिकाणी प्रेक्षक. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतोय की प्रेक्षकांनी उपस्थिती लावलेली आहे.
चांगला चेंडू पाहायला मिळाला, मात्र यावेळेस प्रवीण होता यष्टीरक्षकाच्या भूमीत थोडासा कमी पडला गेला. मात्र आपण पाहिलं की चेंडू मात्र डॉट जरूर जात आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त आणि टॉस जिंकल्यानंतर आपण बघितलं की सागर माळी सर फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला आणि पहिल्या 2 षटकामध्ये तो आपल्याच फलंदाजीवीर फलंदाजाने तो निर्णय मी म्हणेन सही आणि साबित करून दाखवलाय 12च्या सरासरी गाठून. हो नक्कीच. आणि 12ची सरासरी तुम्हाला ठेवावी लागेल जर एक चांगली धावसंख्या बनवायची असेल. जसं म्हटलं जातं वीर बारसक 72 म्हणजे 72च्या वरती तुम्हाला ही धावसंख्या नेणं गरजेचं, कारण की तुम्हाला जर एक टार्गेट चांगलं चेस करायचं आहे आणि सेट करायचं आहे. पहिली गोष्ट जर सेट करायचं आहे तर तुम्ही म्हटलंय 90 आणि ते 90 तुम्ही तत्व ठरवलेलं. जसं म्हटलं जातं की क्रांती ही तलवारीने कधीच होत नसते, ती तत्वाने होत असते. तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारी भरपूर जण वापरले, मात्र तत्व ज्यांच्याकडे होती त्यांनीच नाव कमावलं. त्यामधले कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर ज्यांनी आम्हाला कालच्या दिवसामध्ये निरोप दिला होता 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज, हे तत्वाचं एक अतिशय चांगलं उदाहरण. म्हणजे तुमचं तत्व जर चांगलं असेल तर नक्कीच तुमचा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कधीच पराभव होत नसतो. आणि बघितलं पण तर ज्या पद्धतीने हा खेळ केला जात आहे खूप महत्वपूर्ण सामना आहे. कारण की एक संघ आपण बघितला तर ज्या संघाला बघितलं पण रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाला आपण पाहिलं ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहतोय की मिळवलं तर काही नाही, मात्र दुसरा संघ गमावू शकतोय. कारण की हा संघ जर आपण बघितला तर इथे जर सामना जिंकला तर शेला स्पोर्ट्स संघाला थोडंसं अडचणीमध्ये आणलं जाऊ शकतंय. कारण की आपण पाहतोय इथे टॉप लिस्टमध्ये जाण्यासाठी आपण पाहतोय टॉपवर जाण्यासाठी ए मधून आपण बघितलं पूल ए मधून ही वर्चस्वाची लढाई आहे. चांगला फटका पाहायला मिळते जयेंद्र वाघे बाळाच्या बॅट मधून 1 धाव मिळते. निलेश जाधव पाहायला मिळते आपल्याला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक आणि जे खेळाडू आणि त्यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे प्रमुख अतिथी त्यांचं सुद्धा सहर्ष मनापासून स्वागत करतोय. त्याच दरम्यान लाईव्ह टेलिकास्टला जे जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं श्रोतांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय IPL 2021 मध्ये. हो यावेळेस बघितलं आपण की पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन पद्धतीचा चेंडू बॅट आणि पॅटच्या गॅपमधून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नतीजा निर्धाव चेंडू. धाव फलकावर आपण बघितलं धावा आहेत 26 धावा आणि ज्या 26चा आपण उल्लेख केला तर आतापर्यंत आपण पाहू शकतो मला वाटतं आणखीन एक धाव मात्र मला वाटते की आमची गुणलेखा आम्हाला दर्शवत की 27 धावा झालेल्या आहेत. प्रदीप लोखंडे पाहतोय गुणलेखाच्या भूमिकेत चांगले समालोचक आहेत आमचे जवळचे मित्र. यावेळेला पाहतोय फोर्स केला जातोय डाऊन द ग्राउंड फटका चांगला टायमिंग बे मिसाईल चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा आलेला आकाशच्या बॅट मधून IPL सुपर हिट षटकार 6 धावा. पार्टनरशिप होताना पाहायला मिळते तगडी पार्टनरशिप आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला की हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच संघाने खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस पूल करायचा होता पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो होता. यावेळेस व्हेरिएशन केलं गेलं होतं अनिकेत चौधरीच्या माध्यमातून. खरोखर आपण उल्लेख केला तर अनिकेत चौधरी ज्या पद्धतीने हा गोलंदाज आहे एक कसलेला गोलंदाज आहे त्याच्याकडे आपण बघितलं जो सराव आहे चांगला हाय मेक्शन गोलंदाजीचा मारा आहे. मात्र आपण पाहतो व्हेरिएशन सुद्धा आहे त्याच्याकडे चतुराई सुद्धा आहे हे त्याने दर्शवलं गेलंय. ज्याबद्दल आपण बघितलं तर अनिकेत चौधरीला पण आपण पाहिलं होतं की टेनिस क्रिकेटचा आपण बघितलं तर बाहुबली सुमित टेकलेला सुद्धा आपण पाहतो ह्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि त्याचं विकेट सुद्धा मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे हा गोलंदाज. यावेळेस आपण बघितलं तर आपण यावेळेस क्षेत्ररक्षकाने थोडीशी मी म्हणेन लक्ष हटवलं होतं नजर हटली होती मात्र दुर्घटना मात्र घडली नाहीये. कारण की यावेळेस आपण पाहतो की चेंडू जात होता आपण पाहिला आपल्या बाजूने मात्र तो विरुद्धच्या दिशेने पळत होता. मात्र आपण पाहू शकतो उजव्या बाजूने जात होता चेंडू डाव्या बाजूने निघाला. मात्र मी म्हणेन की बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकला असता चेंडू मात्र थांबवला गेला. जयेश आतापर्यंत 31 धावा मला वाटतं धावसंख्या झाली ती 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर या पार्टनरशिपचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये या पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पार्टनरशिप 49 धावांची होती. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या मॅच मध्ये मला वाटते 46 धावांची होती. तर ही जोडी आहे ना इवन जोडी आहे. दरम्यान पाहू शकता आखूड डब्याचा चेंडू रोशन पाहायला मिळतो. रोशन उंबरसाडा मॅन फ्रॉम बेलगडी चांगल्या प्रकारे झेल टिपते आणि असा ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतो की सागर माळीचा पार्टनरशिप खूप चांगली होती या 2 खेळाडूंची मात्र थोडीशी तारीफ करत होतो मात्र नजर लागली आपण पाहिली या वेळेस आकाशच्या खेळाडूला आणि परतीचा प्रवास करावा लागतोय. याला म्हटलं IPL विकेट कॉमेंटेटर क्रश आणि ते या ठिकाणी थोडंसं नजर लागली
त्यामुळं आपण बघतोय की आकाश हा बाद झाला, मात्र अजून सुद्धा त्यांच्याकडे फलंदाजांची कमी नाही आणि मी म्हणेन इथे कमीत कमी तुम्हाला 80 धावा बनवावे लागतील, कारण की 2 षटकं जे जर बघितले तर चांगली धावसंख्या आली, तर तिसऱ्या षटकामध्ये जरा कमी धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत विचार केला तर आय थिंक 90 धावा या षटकामध्ये आल्या. आणि आपण बघतायत की शेलार स्पोर्ट्स विरुद्ध रविश स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान मॅच सुरू आहे. आणि आता जशी जशी स्पर्धा पुढे गेली ना जयेश, तसं तसं वाटू लागलेलं आहे की कालच्या दिवसामध्ये 38 धावा सुद्धा चेस झाल्या नव्हत्या. त्यामुळे तुम्ही कठीण मानूनच चालाव्या लागतील. इथे धावसंख्या झाली किती, तर नक्कीच 35 धावा, म्हणजे कमीत कमी 50 धावा जरी या मैदानावरती आल्या तरी ते चेस होऊ शकतात. आणि आता गोलंदाज त्यांच्याकडे अतिशय भेदक आहेत. आपण बघतोय शेलार स्पोर्ट या संघाकडे, कारण की गोलंदाजांची फळी थोडीशी वाढलेली आहे, कारण की भावेश गोरकना सुद्धा इन झालेला आहे. पाहूया आजच्या दिवसामध्ये तो आपल्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना बघायला मिळेल की नाही. त्यानंतर आपण बघतोय की गोलंदाजी जर चांगली हँडल झाली तर इथे ह्या सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. मात्र अजून सुद्धा 3 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये जरी 30 ते 35 धावा आल्या तर एक 70च्या पार धावसंख्या जाईल आणि तिथे एक चांगला क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान यानंतर जो मॅच असणार आहे ते कुठले 2 संघ असतील तर आपल्याला बघायला मिळेल युवराज 11 वालिव आणि सदान स्मृती 9192 या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. म्हणजे तिथे सुद्धा अस्तित्वाची लढाई असणार आहे. एक जसं म्हटलं जातं की पॉईंट टेबलमध्ये जवळजवळ टॉपमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असेल. यस, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूनं. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतील ते DJ. मध्ये आपण पाहू शकतो या वेळेला अतिथींचं आगमन म्हणजेच तमाम सर्वांचे लाडके वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत सर. त्यानंतर सुनीलजी पागे सरांचं सुद्धा आगमन होत आहे आणि त्यांच्याच जोडीने आणखीन एक मान्यवर त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि आजचा दिवस आपण बघितला तर APL या सीझन 2021चे ब्रँड अँबॅसेडर अर्थातच विनायक जी आपल्याला पाहायला मिळतील. विनायकजी भोईर नक्कीच आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर अनेक जे दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य मिळाले, त्या सर्व व्यक्तींचं आणि त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेला संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्थातच बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थिती पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच अतिशय चांगलं काम या ठिकाणी माईकच्या द्वारे जयेश याच्या मार्फत केलं जात आहे. राईट आर्म वर विकेटचा मारा आता गोलंदाज रोशन इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू थांबेल का तर नाही असं उत्तर येत आहे. आणि या ठिकाणी चौकार आलेला आहे, बाउंड्री. यस DJ. Shortham pull, powerful and big successful. That 6 runs. 6 धावा. ते आपण बघितलं तर एक अतिशय चांगला फटका आणि शॉर्ट प्लेन चेंडू या मैदानाच्या मध्ये थारा नाहीये. हो नक्कीच. आणि ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय हा फलंदाज, धावसंख्या झाली आतापर्यंत आपण जर बघितली तर 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 4थं षटक मार्गस्थ आहे. इथे धावसंख्येचा रिदम वाढू लागलेला आहे, धावसंख्येचा टेम्पो जो वाढू लागलेला आहे आणि याच टेम्पोने याच रिदमने जर फलंदाजी झाली तर खतरनाक फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. हो, वॉट अ डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू. जसं म्हटलं जातं की प्रत्येक वार हा रविवार नसतो, प्रत्येक दिवशी तुम्हाला संधी मिळत नसते कुठेही उंदडण्याची. मात्र इथे ते दर्शवून देते गोलंदाज की जसं म्हटलं की 2 जरी चेंडूवरती 10 धावा दिल्या असल्या तरी तिसरा चेंडू मी डॉट टाकू शकतो. आणि हा ॲटिट्यूड महत्वाचा आहे आणि हे तत्व तुमचं महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की तलवारीने क्रांती घडत नसते, तत्वाने क्रांती घडत असते. तत्वदार गोलंदाजी केली जाते. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेनं खेळला जातो चेंडूला 1 धाव नक्कीच मिळेल. किरण बारा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल आणि फेकलं जाईल. तोपर्यंत धावफलक पुढे सरकवला जातोय. तो 46 या धावसंख्येवर 4थं षटक मार्गच असताना 46 धावा म्हणजे 60च्या पार जाणारी धावसंख्या आपल्याला बघायला मिळू शकते. आता अमोल तळेकर हा गोलंदाज आहे, फलंदाज आहे आणि फलंदाजी मार्कवरती तो फलंदाजी करतोय.
आता मात्र वाईट चेंडूची नोंदवली, धावफलक पुढे सरकला गेला, 47 धावा. हा मारा चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या आसपास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला एखादा वाईड जाईल, मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं फलंदाजाला मजबूर करतायत तुम्ही ऑफसाईडच्या दिशेने खेळण्यासाठी, चेंडूपर्यंत जाण्यासाठी, कारण की फलंदाज जास्तीत जास्त बॉडीच्या आसपास खेळणं पसंत करतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा तोच चेंडू, पुन्हा एकदा तोच रिझल्ट आणि त्याच चेंडूवरती आपण बघतोय या ठिकाणी धावा मिळतात. धावफलक पुढे सरकला जातो, जाऊन पोहोचतो तो 48 या धावसंख्येवरती. रोशन याला आता मात्र लाईन थोडीशी इनसाइड वाईड लाईन या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण की जास्तच वारा येतोय, वारा थोडासा चेंडूला बाहेर घेऊन जातोय. मात्र जसं म्हटलं होतं की आशिया खंडातले जे फलंदाज आहेत ना, ते या ठिकाणी ऑन साईडला खेळणं खास पसंत करतात. मात्र इथे अमोल याच्याकडे चांगली फलंदाजी आहे, पाहूया कुठपर्यंत. ओ समोर चेंडू, आणि त्या समोरच्या चेंडूला म्हटलं जातं आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये की बॅट खालचा चेंडू ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस मोठे फटके लागत असतात. यस डीजे. अमोल तळेकर या वेळेला सुद्धा आपण पाहतोय की मैदानाच्या मध्ये आल्याच्या नंतर जो खेळ आपण बघितला, आकाशने दर्शवलाय, जो खेळ जयेंद्रने दर्शवला आहे, तोच खेळ माझ्याकडे सुद्धा. आणि मी का पाहतोय की माझ्या संघाकडून जो बॉलिंग संघाकडून नेहमीच चांगलं प्रदर्शन करतोय आणि त्या संघामधून या IPL चा का हिस्सा झालाय, तर त्याचं प्रत्यक्षात उदाहरण आपण पाहतोय या वेळेला. धन्यवाद डीजे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, त्या वेळ असलेल्या वेळेमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी त्यांची नावं नक्कीच होणं गरजेचं आहे. आपण बघतायत या स्पर्धेसाठी मौलाचं सहकार्य जे लाभलं गेलं कालच्या दिवसामध्ये, त्यांनी आपल्यापर्यंत या ठिकाणी प्रथम पारितोषिक पोहोचवलं गेलं. आदरणीय सन्मान्य विजयश्री गोविंद पाटील प्रथम पारितोषिक 2019 मध्ये सुद्धा आणि 2021 मध्ये सुद्धा. दुर्भाग्यवश 20 ला टुर्नामेंट झाली नव्हती, नाहीतर 20 ला सुद्धा आपल्याला ते पारितोषिक मिळालं असतं. इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी खेळ खलास. अमोल तळेकर ह्या नावाचं वादळ या ठिकाणी शांत केलं जात आहे. यस डीजे. आपण म्हणू शकतो नवीन सामना आहे आणि नक्कीच नवीन वेळ आणि नवीन आपण पाहतोय खेळाडू आहेत. मात्र आपण पाहतोय की यावेळेस आव्हान सुद्धा तितकंच एक नवीन असेल, मात्र यावेळेस ते आव्हान कशा प्रकारे पार करतोय किरण. चांगला खेळाडू जरूर आहे. धन्यवाद. यस धन्यवाद जयेश. धावसंख्येकडे आपण थोडीशी नजर मारूया. 54 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही बघतायत. अमोल तळेकर बाद झाल्याच्या नंतर किरण धूम मैदानाच्या आतमध्ये आणि आता तो स्ट्राईक वरती असणार आहे. निलेश जाधव त्याच्या समोर असेल. मात्र ज्याच्यासाठी ओळखला जातो किरण धूम, ते फटके आपल्याला बघायला मिळतील का, की मग जयेंद्र वाघे याला स्ट्राईक वरती घेतलं जाईल, पाहणं गरजेचं आहे. इथे आपण बघू शकतात रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते, कारण की अजून सुद्धा जयेंद्र वाघे बाळा हा नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना, मात्र तो सध्या नाशकांवरती आहे. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधव याला बऱ्याच वेळानंतर गोलंदाजीमध्ये आणलं जाते. आपण बघितले की चिंचपाडा संघाकडे गोलंदाजीमध्ये ऑप्शन खूप आहेत. मात्र आपण पाहतो योगेश सुद्धा आपण पाहतो की योगेश दळवी जो आपण यावेळी आयकॉन प्लेअर म्हणून खेळतो या संघाकडून, त्याच्याकडे सुद्धा गोलंदाजी करू शकते. किरण बारा सुद्धा गोलंदाजी करू शकतोय. आणि त्याच नंतर आपण बघितलं तर अनेक अशी गोलंदाजी ऑप्शन्स आहेत. मात्र आपण पाहतोय की निलेशकडे आपण पाहतोय की इथे चेंडूचा फॉल. येस सागर माळी सर. 100 रुपये दिले जातील किरण याला प्रत्येक षटकारासाठी. वैभव धूम यांच्या मार्फत त्यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या मार्फत पारितोषिक लावलं जात आहे. तर एक चांगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील ते किरण धूम याला. राईट अमोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पवले नेटकडनं चेंडू वाईट लाईनच्या आसपास होता, मात्र ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला जातोय.
किरण याला हे डॉट चेंडू खेळून जमणार नाही, कारण की आपण बघतोय की त्यांना टार्गेट जर सेट करायचं 90चं, तर कर्णधारांनी जे कमिटमेंट केलंय ते कमिटमेंटला जर जागायचं असेल तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील आणि अशा चेंडूने तुम्हाला धावा येताना दिसणार नाही. मात्र निलेश जाधव याच्या गोलंदाजीला दाद द्यायला हवी. बऱ्याच वेळानंतर गोलंदाजीसाठी आलेला पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलेला आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, दोन शतरक्षक आहेत, पाहूया काय घडतंय. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होते तो किरण. दोन चेंडू खर्च झाले, दोन चेंडू डॉट झाले असं म्हणावं लागेल. धावसंख्या आपण बघू शकतात ते म्हणजे आहेत ती म्हणजे 54 या धावसंख्येवरती. आता 10च चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. मात्र त्यानंतर मी विनंती करेन की यानंतर ज्यांचा टॉस असेल, युवराज 11 वालिव आणि सदान स्मृती 9192 या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये सन्माननीय विजयशेठजी गोविंद पाटील यांच्या मार्फत 50,000 रुपयाची रोख रक्कम आली. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या क्रमांकासाठी आदरणीय सन्मान्य श्री मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा उच्च संस्थापक त्यांच्या मार्फत सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये आलेली आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी दिले, त्याबद्दल मोहनदादा यांचे हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले मान्यवर कक्षामध्ये बसलेले संतोषदादा शेलार आणि अमितदादा शेलार यांच्या मार्फत सुद्धा रोख रक्कम 10,000 रुपये आपल्या आयोजनासाठी आलेले आहेत. ओहो, गॅप मध्ये चेंडू जाईल. रोशन त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र बघू शकतात काय घडलंय. तर दोन धावा आल्या, या दोन धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय. 56 या धावसंख्येवरती. जयेंद्र बागे मैदानाच्या आतमध्ये आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि हा फलंदाज जर शेवटपर्यंत खेळला तर कदाचित या ठिकाणी एक चांगला क्रिकेट, एक चांगला स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर जर बघितलं अमितदादा शेलार आणि संतोषदादा शेलार यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी या ग्राउंडची उपलब्धता करून दिली गेली, त्याबद्दल अमितदादा आणि संतोषदादा यांचे हार्दिक हार्दिक आभार आपण व्यक्त करूयात. ऑन साईडच्या दिशेने अलॉन द कार्पेट खेळला जातोय. सतीश दळवी त्या ठिकाणी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी खराब थ्रो सतीश याचा, त्यामुळे दोन धावा आल्या. दोन धावेने धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 58 या धावसंख्येवरती. षटक सुरू आहे ते म्हणजे 5व्या षटकाचे चेंडू टाकून झाले ते 4 आणि त्या षटकामध्ये धावा आल्या ते 4. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर विकेट मिळाला, त्यानंतर मात्र दोन चेंडूवरती दोन धावा आलेल्या म्हणजे 4 धावा आलेल्या. अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण बघतात. ऑन साईडच्या दिशेने टायमिंग केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोशन, चांगली गोलंदाजी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर नाही असं उत्तर येईल. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात एकच धाव मिळाला, एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तो म्हणजे 59 या धावसंख्येवरती. आमच्या आयोजनाचे प्रमुख सल्लागार आणि असोसिएशनचे प्रमुख सल्लागार अजितदादा गोवारी या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांनी आयवा कॅचसाठी प्रत्येक आयवा कॅचला 100 रुपयाची कुपन ठेवण्यात आलेली आहे. शेवटचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण होईल, मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर प्रयत्न झाला होता मात्र प्रयत्न पूर्ण झाला नाही. धावफलक 1 न पुढे सरकला. 60 या धावसंख्येवरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 12ची सरासरी पकडलेली आहे. 12ची सरासरी सुरुवातीच्या षटकापासून जी पकडली, सुरुवातीच्या 2 षटकांपासून ती आतापर्यंत या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. एक चांगली गोलंदाजी झाली तरी सुद्धा चांगली फलंदाजी होताना बघायला मिळते. आणि मनीष घायाळ आजच्या दिवसामध्ये मला वाटते संधी मिळालेली आहे, बघूया काय केलं जाईल. मला वाटते फक्त अँकर रोल त्याला त्या ठिकाणी जाऊन अदा करायचा आहे आणि बाळायाला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती घेण्यासाठी एखादा चाणाक्ष फलंदाज हवाय, म्हणून त्यांना तिथे पाठवलं जात आहे. जाऊया डीजे यांच्याकडे, एक सुंदर असं गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. पारितोषिक लावू नको, त्यांचा भरोसा नाही.
ते तुम्हाला नक्कीच ते पारितोषिक द्यायला लावतील. यस पंच. ट्रॅक मला वाटतं त्यांचे ट्रॅक कोणीतरी चोरले इकडनं. जी वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं त्यांना ते पॅन्ट दिली गेली आहे. मात्र पाहूया काय घडतंय. येस पंच. तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आपण उल्लेख केला तर चांगला आपण पाहिलं हे सीझन राहिले. चांगला APLचा आपण उल्लेख केला. 2021 चा आपण उल्लेख केला तर चांगलं आयोजन चांगलं नियोजन. अर्थात रघुनाथ जोगारी साहेब आपण पाहतो, विकासजी बायडा, पिंट्याजी परेड, ज्ञानेश्वरजी दादा सापटे आपण पाहिलं. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला तर ज्ञानेश्वर दादा सापटे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जी मालिका विरासाची सायकल आपण पाहतोय जी टॉस बॉक्समध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण बघितलं अविनाशजी ठाकरे आपण पाहतोय, मनीषजी घायल, अजितदादा गोवारी, सुनील पागे आपण पाहिलं. तर त्यानंतर सर्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण बघितलं तर जे सल्लागार कमिटी असो, त्याच्यानंतर आपण बघितलं तर सर्व आपण पाहिलं जी कमिटीच्या माध्यमातून चांगलं आयोजन चांगलं नियोजन आणि सर्व ऑल द बेस्ट आपण होते. ईस्ट और वेस्ट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ऑलवेज द बेस्ट हे आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की आपण पाहतोय बोलणं आणि करणं हे प्रत्यक्षरित्या बरंचसं काही आपल्याला दर्शवत असतं. मात्र आपण पाहतोय की तितकंच चांगलं काम करणं सुद्धा आपण पाहिलं. मात्र या वेळेला आपण पाहतोय ते APLचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे. तर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला इथे तर जे आमचे लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं तर जे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट करताय तर आपण पाहिलं जे 2 कॅमेरामॅन आपण पाहतोय जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून पण बघितले तर भावेश आपण पाहतोय अतिशय छान असं कॅमेरामॅन पाहतोय आपण, जे चांगल्या पद्धतीने सरळ आपण पाहतोय जे लाईव्ह कव्हरेज करतात. त्यानंतर आपण पाहतोय धावफलकावर आहेत धावा किती आले 60 धावा आहेत. त्यानंतर जे दुसरे कॅमेरामॅन आपण पाहतोय आमच्या डाव्या बाजूला आपण बघितलं तर जवळजवळ पॉईंट क्षेत्र बनू शकतंय आणि तिथे आहेत गणेश जे चांगलं टेलिकास्ट लाईव्ह कव्हरेज करतायत. आणि बघितलं ह्या 2 अँगलने हे 2 प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन अतिशय सुरेख आणि क्लिअर असं लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळतात. आणि त्याचनंतर जे आमचे लाईव्ह स्कोरर अपडेट पाहायला मिळतात जे आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत विकास, ते सुद्धा छान स्कोरिंग करताना पाहायला मिळतात. आणि आमचे ऑफिशियल स्कोरर आपण बघितलं प्रदीप लोखंडे जे एक चांगले समालोचक आहेत, ते सुद्धा चांगलं समालोचन करतायत, चांगले स्कोरिंग करतायत. ज्या पद्धतीने सागर माळी सर आपण पाहतो चांगले समालोचक आहेत या कामणी भागातून निश्चितच. आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं अनेक अशा स्पर्धा गाजवल्या जातात त्यांच्या मुखाने त्यांच्या वाणीने. त्याचनंतर आपण बघितलं की भावेश वनगा सुद्धा आपण बघितले होते जी जुचंद्र परिसरातून बिलॉंग करतात, त्यांनी सुद्धा चांगलं समालोचन केलं. विजय भोये सरांनी सुद्धा चांगलं समालोचन केलंय. त्यानंतर दीपेशजी माने सर सुद्धा आपल्याला जॉईन झाले होते सातत्याने 2 दिवसामध्ये. म्हणजे मॅन फ्रॉम विराट त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर चांगलं समालोचन केलं गेलं. त्याच परीने संदीप गावड सर महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहिला आपण तर रेकॉर्डचे बादशाह आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला तर चांगला असा आवाज पोचवला गेला. जाऊया मैदानाच्या मध्ये की 60 धावा धावफलकावर कंप्लीट झालेल्या आहेत. आता मात्र आपण पाहिलं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय विजय भोये. यावेळेला आपण बघितलं थोडासा बॅकफुटला जाऊन खेळायचा होता खोलटप्प्याच्या चेंडूला. निश्चितच मात्र आपण पाहतोय बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. आता मात्र आपण पाहतोय की एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक मनीष घायल याच्यासाठी निश्चितच जाहीर झालंय. एक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र आपण पाहतोय आणि प्लस मला वाटतं एक पेन सुद्धा दिला जाईल म्हणजेच मास्टर मनी. आता पाहू शकते आपण यावेळेला विजय टू मनीष मात्र लंग द कार्पेट फटका खेळलाय. सिंगल मात्र धाव मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळत नाही. पारितोषिकांची खैरात मात्र होते. मनीष यांच्यावर आपण बघितलं की प्रशांत जाधव त्याचा संघ युवराज 11 वालीव स्वतः संघाचे संघ मालक आहेत. मात्र ते ॲक्शनमध्ये जरूर भेटतील. मात्र यावेळेला खूप ॲक्शनमध्ये आले ते म्हणजेच पारितोषिकाच्या सहाय्याने. विजय भोई आपण पाहतोय चांगले गोलंदाज आहेत. डेट ओव्हर म्हणून आपण पाहतोय चांगलं फिनिश करतील का, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय का. शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या
जयेंद्र वाघे बाळा या क्षणाला आपण पाहतोय बाद करण्याची संधी मात्र पाहतोय विजय आला होता मात्र झेल सुटला जातोय इथे फलंदाज अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि आपण बघितलं की शेवटच्या क्षणाला कमी पडलाय बाळा मात्र सुरुवातीला गेला होता हा खेळाडू आणि ज्याने सुरुवात अतिशय चांगली केली मात्र शेवटच्या षटकाला फिनिश करण्याची जरूर होती थांबायची गरज होती मात्र कुठेतरी घाई केली आणि ज्या परीने म्हटलं जात आहे की घाई अतिघाई संकटाला आमंत्रण दे आणि संकट स्वतःवर ओढलंय आणि परतीचा प्रवास मात्र सुरू झालाय जयेंद्र वाघे या खेळाडूचा फलंदाज बाद झालाय हा येतोय एपीएल विकेट कमांड डीजे तर आता मात्र आपण पाहू शकतो की ज्या परीने आपण उल्लेख केला जे आयवा कॅच कुपन आपण बघितलं होतं की अजितदादा गवर यांच्या माध्यमातून जरूर लागू केलं होतं की 20-20 रुपयाचं जे म्हणजे आपण बघितलं की 5 कुपन देत होतं आपण बघितलं तर सातत्याने 4 दिवसामध्ये तर आजचा मात्र फायनलचा दिवस आहे आणि मात्र ते कुपन वाढले तर मात्र प्रेक्षकांनी जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर झेल घेतला आयवा कॅच पकडला गेला तर जवळजवळ 5 कुपन दिले जातील त्याच व्यतिरिक्त आपण बघितलं की 100 रुपये म्हणजे जवळजवळ 200 रुपयाचा हा आयवा कॅच होऊ शकतोय तरी ते आपण पाहू शकतो या घडीला की एक धाव मिळते सूरज माली मात्र आपण पाहतोय की एक ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो या वेळेस विजय मात्र बघितलं आपण मनीष च्या माध्यमातून चांगला फटका खेळला गेलाय मात्र जे एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं जे पारितोषिक जरूर लागलं गेलं होतं मात्र आपण पाहतोय की जे पारितोषिक मात्र पटकावलं जाईल का मला वाटतं अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे आणि मात्र या शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर पारितोषिक मिळू शकते पेन सुद्धा जरूर दिला जाईल प्रशांत जाधव आपण बघितलं मॅन फ्रॉम वालीवच्या माध्यमातून आपण बघितलं तर धावफलकावर आहेत धावा 66 धावा जे आमचे ऑफिशियल स्कोर आम्हाला जरूर दर्शवल्या जात आहेत आणि सरासरीचा आपण उल्लेख केला तर जवळजवळ 11च्या जवळ आलेली आहे मात्र आपण बघितलं की एक चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा आणि किती धावांचं टार्गेट मात्र उभं केलं जाईल मी म्हणून चांगलं कमबॅक केलं गेलंय मी म्हणजे मागच्या षटकापासून कारण की मागील षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत किती धावा आल्या तर 6 धावा आलेल्या आहेत विजय शेवटचा चेंडू मनीष घायलसाठी मात्र आपण बघितला हा चेंडू ऑप्शनच्या जवळ होता मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता गणेश पाहतोय चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय मात्र जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल फेकलं जाईल मात्र आपण बघितलं की चेंडू आउटफील्डचा दगा मात्र आपण पाहू शकतो की इथे 3 धावा जरूर मिळत आहेत आणि या 3 एकूण धावफलकाचा आकार वाढला गेलाय धावफलकावर आपण बघितलं तर जवळजवळ धावा आहेत पूर्ण आपण पाहिल्या तर 69 धावा आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर एक माफक आव्हान म्हणू शकतो की 70 धावांचं आव्हान मात्र उभं केलं आहे आपण पाहिलं तर रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघासमोर मात्र आपण बघितलं की या प्रकारचा सुरुवात केली होती जयेंद्र आणि आकाश खडच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली होती नेक्स्ट मॅच होणार आहे मात्र जरूर हा नेक्स्ट मॅच करण्याकरिता आणि विनंती करतोय मी युवराज 11 आणि त्यानंतर सदन स्मृती संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे महत्वपूर्ण मॅच असणार आहे चला 2 कॅप्टन विनंती करते की आपण टॉस बॉक्स मध्ये जरूर यायचं आहे अनालिसिस आपण बघितलं तर चांगला पाहायला मिळाला आपल्याला कारण की फलंदाजी खूप चांगली झाली गोलंदाजाने थोड्याशा सुरुवातीला धावा खर्च केल्या मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केला गेला 2 गोलंदाजाने किती धावांपर्यंत रोखायचं आहे काय
टीमचे कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे हा प्रामुख्याने टॉस केला जाईल. चला कॅप्टन यायचंय प्लीज टॉस बॉक्स मध्ये, विनंती करतोय मी टॉस साठी. इनिंग ब्रेक आहे. आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग 2021 से जे संघ आपण बघितले जे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जे स्पॉन्सर्स दाखवली, ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवले आपल्याला पाहायला मिळतं. एक कटआउट्स जॉय स्पोर्ट्स, त्यानंतर केबीएम स्पोर्ट्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर शेलर स्पोर्ट्स अर्थातच शेलर मामा आपण पाहतोय. हॅलो हॅलो. तर जॉय स्पोर्ट्स या संघाचा उल्लेख केला तर दयानंदजी वाघ साहेबांचा संघ, केबीएम स्पोर्ट्स संघ आपण बघितला तर देवजी महाळे यांचा संघ, शेलार पाहिला तर अमितजित दादा शेलार, त्यानंतर संतोष मामा शेलार यांचा संघ पाहायला मिळाला. युवराज 11 वालिव संघ आपण बघितला तर प्रशांत जाधव, रुद्राक्ष हा संघ आपण बघितला तर आपण पाहिला विनोद दादा गवळ, फायटिंग फॉल्कॉन्स आपण बघितला तर ज्ञानेश्वर दादा सापटे यांचा संघ पाहायला मिळाला. क्रांतीवीर बुटसा मुंडा संघ आपण बघितला तर बाबू महाळे यांचा संघ पाहायला मिळाला. तरी संघ आपण बघितले तर ज्याने 12 स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेसाठी, या IPL साठी. हॅलो. 70 धावांचे लक्ष आहे, जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज थोडंसं टॉस बॉक्स मध्ये आपण थोडंसं उशीर होते, कारण की निश्चितच तांत्रिक बिघाड आपण पाहतोय की तर निश्चितच आपण टॉस थोड्या वेळानंतर करणार ते सामन्याकडे लक्ष देतो. यावेळेस 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जरूर करायचा आहे. किरण बारात आपण पाहतोय आणि त्याच नंतर दुसऱ्या एंडकडे जो नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच सतीश दळवी, जो एक अतिशय चांगला ताबडतोब फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. किरण तुमच्या हातामध्ये चेंडू 70 धावांचं टार्गेट हे कंप्लीट करायचं आहे. शेलार स्पोर्ट्स या संघाचा पण उल्लेख केला तर हा मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की ज्यांना गुणतालिकेमध्ये येण्यासाठी आपण बघितलं तर खूप महत्त्वपूर्ण मॅच जरूर आहे. मात्र आपण पाहतोय ही जोडी कशा पद्धतीने करते, कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवते. किरण पाहतोय आपण, वरतो विकेट सामना करतोय सतीश.
खोलटप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. फाईन लेगला शतरक्षक आहे. शतरक्षक जोपर्यंत चेंडूला फेकतोय अडचणीमध्ये जरूर होता, मात्र की धोकादायक धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मात्र आपण पाहू शकतो की 1 ने धावसंख्येचा आकार मात्र इथे वाढताना पाहायला मिळतोय. जाऊया आता मात्र टॉस बॉक्स मध्ये इथे सज्ज आहेत 2 कर्णधार. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. येस धन्यवाद डीजे. किरण हा पहिलाच गोलंदाज आहे आणि किरणला गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. ओ हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक नाहीये त्या ठिकाणी. डीप क्षेत्रातला शतरक्षक येईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. तर या ठिकाणी तुम्ही बघतायत षटक समाप्त झाल्याच्या नंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. लक्षात घ्या दोन्ही संघांना विनंती असेल तर पण त्याच ठिकाणी बसावं. आणि या ठिकाणी मॅच चा टॉस करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय चीफ ऑफ आदिवासी क्रिकेट असोसिएशन. शॉट षटकार रघुनाथजी जोगर यांना विनंती करतोय हा टॉस करण्यासाठी आपण मान्य टॉस बॉक्स मध्ये जावं अशी आपल्याला मी विनंती करतोय. षटक समाप्त झाल्याच्या नंतर टॉस केला जाणार आहे. दरम्यान बाउंड्री आली, धावफलक पुढे सरकला गेला, तो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. क्लास दर्शवतोय तो म्हणजे सतीश दळवी. या अगोदर भरपूर मागे आला होता आणि आयकॉन म्हणून त्याची निवड आहे. ती आयकॉन कामगिरी तो दर्शवतोय. 7 धावफलकावरती लागलेल्यात. ओ हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो असं विजय भोय नेहमी सांगत असतात. त्या ठिकाणी आपण बघतोय इथे पुश केलाय आणि खुश झालेले आहेत. 1 धाव आली, एका धावाने धावफलक पुढे सरकला गेला 8 या धावसंख्येवरती. दुसरी इनिंग सुरू आहे. 70 धावांचं टार्गेट आहे. 70 धावांचा टार्गेट. खराब गोलंदाजी परिणाम चौकार. धावफलक पुढे सरकला 12 या धावसंख्येत धावफलक पुढे जातोय. नक्कीच धावसंख्या जी हवी होती ती मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगर यांना टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. दरम्यान या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सज्ज होतात जयेश टुकले. यस सागर, थँक्यू. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की 2 कर्णधार, एकीकडे आपण बघितलं युवराज 11 वाळीव, दुसरीकडे आपण बघितलं तर सदर स्मृती 9192 संघ. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय रघुनाथजी जोगारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस निश्चितच कॉल असेल. APL असा कॉल वालिव संघाच्या माध्यमातून मात्र टॉस जिंकतोय तो म्हणजेच युवराज 11 वालिव संघ आणि निश्चितच मी म्हणेन टॉस जिंकतोय तो म्हणजेच सदर स्मृती 9192 संघ. तर रघुनाथ जोगारी साहेबांना विनंती करते आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थान पण नवा. तर आपण पाहू शकतोय महेंद्र बसायचं आहे. खूप महत्वाचा सामना आहे हा तुमच्यासाठी सुद्धा. टॉस जिंकलाय, आपण बघितलं टॉस फॅक्टर किती महत्वाचा होता तुमच्यासाठी. खूप महत्वाचा होता कारण की मॅच जिंकायची आहे आम्हाला. तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय आहे, आपण युवराज 11 वालिव संघाचा ऑलराऊंड परफॉर्मन्स बघितला आपण. खूप चांगला आहे, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आहे. मात्र या संघाला निश्चित काय रणनीती असेल तुमच्या माध्यमातून? आम्ही त्या संघाला 55 ते 60 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. मात्र तुमचा संघ पहिल्या 2 दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स करत होता. मात्र त्या संघामध्ये आपण पाहतो की कोणता चेंजेस केला आहे, कोणता बदल केला आहे का? चेंजेस नाही, ती टीम घेणार आहे. मात्र त्याच प्लेइंग इलेव्हनवर तुम्ही विश्वास ठेवलाय आणि त्याच प्लेइंग इलेव्हनच्या नुसार तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. ऑलराऊंड आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ही IPL 2021 आतापर्यंतचा तुमचा प्रवास आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा राहिलाय? खूप सुंदर आहे ग्राउंड, खेळायला मजा येते. आणि ही स्पर्धा आपण बघितलं APL 2021 चे आयोजनच्या बद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप चांगलं आयोजन आहे. तर यस महेंद्र, तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि बेस्ट ऑफ लक. तर आपण पाहतोय दुसरीकडे संदीप जे आम्हाला जॉईंट आहेत, जे टॉस हरलेले आहेत. तर संदीप, तुमच्यासाठी टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्वाचा होता. मात्र यावेळेस आपण पाहतो की जो कॉल होता तो म्हणजे विपक्षी संघाच्या बाजूने आलाय. मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय, करो या मरो अशा स्थितीमध्ये आहेत तुम्ही दोन्ही संघ. मात्र यावेळेला जर महेंद्र याचा उल्लेख केला पण तर एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून बघितलं त्यांचा संघ सुद्धा चांगला आहे. मात्र यावेळेस आपण पाहतो की तुमचं रणनीती काय असेल या सदन स्मृती 9192 समोर? 80+ मारण्याचा. म्हणजेच तुम्ही प्लस पॉईंट मध्ये जाण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे 80चं प्लस टार्गेट निश्चित गाठण्याचा प्रयत्न करणं. यासाठी तुमच्याकडे जे आपण बघितलं सुरुवातीचे आपण बघितलं की सलामीचे फलंदाज आहेत. मात्र मिडल ऑर्डर मध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून चांगली फलंदाजीची तुम्हाला अपेक्षा असेल? मी स्वतः आहे.
आणि त्याचनंतर आपण पाहू शकतो संदीप स्वतः कर्णधाराची भूमिका आणि निश्चित स्वतःवर विश्वास तर आपण पाहतो अशक्य असं काही नाही. तर आपण बघितलं की APL 2021 हे वैविध्यमान आयोजन रघुनाथ जोगारी साहेबांच्या माध्यमातून आणि अनेक सर्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन जरूर केलंय. मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आणि निश्चित या सामन्यापर्यंत खेळताना तुमचा अनुभव कसा राहिलाय? खूप छान अनुभव राहिलाय. आणि त्याचबद्दल आपण बघितलं वसई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि या पूर्ण APL 2021 बद्दल काय म्हणणार? खूप चांगला प्रदर्शन होत आहे आणि असाच प्रदर्शन पुढेही चालू असावं असं माझं काम आहे. जसं धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतोय संदीप. तर हा होता टॉस, जो टॉस जिंकला गेला आपण बघितलं सदानंद स्मृती 9192 या संघाच्या माध्यमातून आणि डिसाइड टू बोल फर्स्ट फलंदाजीचं आमंत्रण दिलं युवराज 11 वालिव या संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत रहा APL 2021. घेतो एक ब्रेक मध्ये जातोय, त्यानंतर सागर माळी सरांकडे वळतोय. हो, सुंदर गोलंदाजी दरम्यान या ठिकाणी आपण जर बघितलं आदरणीय सन्मान्य भरत मोरे आमचे गोल्डन फिंगर या ठिकाणी सन्मान्य का तर अतिशय चांगलं काम ते या स्कोरिंगच्या बाबतीत करतात. तर नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेश दांडेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याने 3 चेंडूमध्ये 4 धावा देऊन एक महत्वाचा फलंदाज बाद केलेला आहे. आदरणीय सन्मान्य ज्ञानेश्वर दादा सापटे सकाळपासून या ठिकाणी हजर आहेत. ज्या वेळेस कुठलेही मान्यवर नव्हते त्यावेळेस ज्ञानेश्वर दादा सापटे या ठिकाणी उपस्थित झाले होते. पुन्हा एकदा काही काळापुरती रजा घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूनं या खेळाडू कक्षाच्या बाजून ते आलेले आहेत. नक्कीच हा शेलार स्पोर्ट या संघाला सामना जिंकावाच लागेल. जर या अपील झाली होती या ठिकाणी अपील उचलून धरली नव्हती फलंदाजाने, कारण की इथे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही बाजूला स्विंग करतोय हा गोलंदाज. इन कटर आउट कटर गोलंदाजी नक्कीच बघायला मिळते. किरण बारात सारखा एक क्लास फलंदाज या ठिकाणी चकतोय, याचाच अर्थ दोन्ही साईडला चेंडू मूव्ह होतोय. अतिशय चांगला हा सामना. फ्रायटा द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी या ठिकाणी संधी होती, मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कॅच घेण्याची संधी नक्कीच असायला होती, मात्र थोडासा लांब चेंडू पडला. सूरज माळी त्या ठिकाणी होता. आपण बघतोय एकच धाव दिली, धावफलक पुढे सरकला गेला. तो म्हणजे 17 आहे धावसंख्या. धावसंख्या चांगली आहे, धावसंख्या वाईट नाही आहे, धावसंख्येचा रेट चांगला आहे. मात्र जसं जसं आपण बघू शकतो की ही आचारसंहिता, जसं बंधन जसं म्हटलं जातं की निवडणुकीला आचारसंहिता आणि क्रिकेटला पॉवर प्ले ह्या दोन्ही बंधनाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे बंधन सुटेल त्यावेळेस धावसंख्या ही कमी होताना दिसेल. राईट आर्म द विकेट. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रुपेश. ऑन साइडला चेंडू जयेंद्र बागे, आणि जयेंद्र बागे कुठली चूक करत नाहीये. विजय भोळे आमचे वॉइस ऑफ भोळ्याचा पाडा या ठिकाणी मात्र बॅटनं आज कमाल करू शकत नाहीयेत. फलंदाज बाद झालेला आहे तो विजय. जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया सुंदर असं गीत. माळी सर, आपण पाहू शकता की कालच्या दिवसामध्ये जे परफॉर्मन्स दाखवणारा संघ होता, शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या सामन्यापर्यंत लक्ष सर्वांचा लागलं होतं. मात्र आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये म्हणजे पूल बी मधून जे पुढे येणारे संघ आपण बघितले तर एकीकडे आपण पाहिला विश्वनाथ जाधव याचा संघ आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच केबीएम स्पोर्ट्स, आणि त्यानंतर प्रकाश अप्पी ह्याच्या म्हणजे हृदयामध्ये धगधग वाढली होती, कारण की शेवटच्या क्षणाला सुद्धा आपण पाहतोय की त्याच्यावर त्याला सुद्धा विचार पडण्यासाठी भाग पाडला गेला होता की आमचं काय होणार, कारण की ज्यांनी परफॉर्मन्स जरूर दाखवला होता, मात्र जे सामन्यावर त्यांचं भवितव्य होतं आणि आज खुश असतील ते. नक्कीच. आणि आता आपण बघू शकतो की किरण याला चांगली गोलंदाजी करेल. जर जिंकायचं शेला स्पोर्ट्स संघाला तर एक चांगलं मार्जिन घेऊन जिंकावंच लागणार आहे, आणि जिंकले तरी सुद्धा त्यांचा चान्स म्हणतोय. मात्र चांगला रन रेट जर असला तर एक चांगली संधी निर्माण होऊ शकते. इथे पॉइंट टेबलचा हाच फायदा असतो आणि नेट रन रेटचा हा फायदा असतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. किरण बारात याच्या विरुद्ध गोलंदाजी करताना. मात्र बघूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आता तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 17 धावा. तिसऱ्या षटकाचा एकही चेंडू अजूनपर्यंत झालेला नाही, म्हणजे सुरुवात या ठिकाणी नक्कीच आहे. किरण धूम टू किरण बारा. ऑफसाईडच्या दिशेने फक्त चेंडूला कट केलं जात आहे. सूरज त्या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत
एक धाव मिळाली. एका धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तो 18 या धावसंख्येवरती. दोन्ही एकाच परिसरातले खेळाडू, एक आझाद वसई तर एकाच न्यू स्टार वसई. या एकाच परिसरातले वसई पश्चिम पट्ट्यातले हे खेळाडू आहेत. चिवट खेळीसाठी ओळखले जातात. मात्र किरण धूम यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बघूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या दिवशी मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. आज सागर सोमन अतिशय चांगलं काम करतात फील्डवरती. एक धावले, धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जो आहे, दोन संघात, एका बाजूनं तुम्ही बघता शेलार स्पोर्ट, दुसऱ्या बाजूनं रवी स्पोर्ट चिचपाडा. रवी स्पोर्ट चिचपाडा संघाला जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. हो हो, अपील झालेली आहे. मात्र पंच दर्शवतात की चेंडू उजवी यष्टी सोडून जातोय. धावफलक थांबलेला 19 या धावसंख्येवरती. रवी स्पोर्ट्स चिचपाडा संघ स्ट्रगल करताना दिसतोय. त्याची गोलंदाजी तो करतोय आउटसाइड द ऑप्शन, अतिशय सुरेख गोलंदाजी. मात्र त्याला ते क्षेत्ररक्षण देणं गरजेचं आहे. ते क्षेत्ररक्षण जर दिलं आणि तोच टप्पा जर ठेवला तर एक चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल. बघा 30 या सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. सागर सोमन आहे, मनीष गायल आहे आणि सूरज माळी आहेत. मला वाटते तिन्ही थोडेसे जी स्कूटी आहे, मला वाटते डीओ समोर गोलंदाजच्या मागे स्कूटी आहे. थोडस तुम्ही हँडल तिचा फिरवा, कारण ती काच आहे ती नाही, डायरेक्ट अख्खीच फिरवावी लागेल, कारण की खालचा जो लाईटचा पोर्शन आहे तो चमकतोय. धन्यवाद, थँक्यू. येस, 18 चेंडू, 45 धावांची गरज. प्रवीण माळी स्ट्राईक वरती. ऑफसाईडच्या दिशेने छेडखानी करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघाला होता. मी म्हटलं की या अगोदर किरण बारात ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस हा गोलंदाज आतमध्ये सुद्धा चेंडू आणत होता आणि चेंडूला बाहेर सुद्धा काढत होता. काय म्हणशील जयेश या गोलंदाजाबद्दल? ह्या गोलंदाजाची गोलंदाजी सागरमाळी सर मी खूप जवळून पाहिलेली आहे. ह्याच्याकडे खूप चांगली करामत करण्याची क्षमता आहे. विश्वासू गोलंदाज आहे. मात्र त्याच्यावर भरोसा ठेवल्यानंतर तो दर्शवतोय की मला तुम्ही संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वासाने मी खरा उतरणार, ही माझ्याकडे कला आहे, माझी गुणवत्ता आहे, मी प्रसिद्ध करेन या वेळेला. 17 चेंडू 45 धावांची गरज. खराब गोलंदाजी. आता मात्र जास्तच बाहेर टाकलाय चेंडूला. वाईट चेंडूची नोंद येते. मला वाटतं इथे आपण जर बघितलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 17 चेंडू शिल्लक असतील आणि 44 धावांची गरज असेल. सामना इथे सागरमाळी सर बघितला तर एका षटकामध्ये जर चांगल्या धावा कुठल्या गेल्या तर आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात कमबॅक केलं जाऊ शकते. आणि प्रवीण याच्याकडे ती क्षमता आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहूया आपण. हो नक्कीच. आपण बघतोय ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते, अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू 44 धावांची गरज. रुपेश दांडेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. या स्टँडमध्ये चेंडूला हाताळला होता, गॅपमध्ये चेंडूला खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा पूर्ण होतोय, दुसरा धावाचा प्रयत्न, मात्र स्ट्राईक वरती थ्रो आलेला आहे. काय थ्रो आलेला आहे, सुरेख थ्रो आलेला आहे. कोण क्षेत्ररक्षक? किरण चौधरी. काय जबरदस्त थ्रो, अतिशय सुरेख. मला वाटतं सातिवली या संघाच्या मार्फत तो खेळत असतो आणि चांगली क्रिकेट त्यांनी दर्शवलेली आहे. थ्रो कसा असावा हा नक्कीच त्याचे लक्ष देऊन तो दर्शवलेला आहे. बघा मनीष गायल यांचा तबादला कसा केला जातोय. जसं म्हटलं होतं की दिल्ली ते कन्याकुमारी अशा पद्धतीने, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी म्हणावं लागेल की या टोकावरून त्या टोकापर्यंत नेऊन ठेवलं जात आहे. रुपेश आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आता शंभू, ज्यानं की जास्त काही करता आलेलं नाहीये या टुर्नामेंटमध्ये. एक वेळ होता की त्यांनी सामना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, मात्र आज काय करतील. आता चेंडू शिल्लक असतील ते 15 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असेल. माफ करा, 16 चेंडू शिल्लक आहेत, कारण की एक वाईड होता या अगोदर. आता मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आहे. यष्टांमध्ये चेंडू गेला होता. या ठिकाणी आपण जर बघितलं यष्टांवरचा चेंडू होता आणि त्यामुळे आपण बघतोय की पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नव्हती. कसं प्रभावित केलं ते अजय वरठा यांनी पंचगिरीमध्ये. सर्वात चांगली पंचगिरी आपण बघतोय. परशुराम पाटील सरांच्या जोडीला एक चांगली पेअर या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मोर्ते विकेटचा 12. हो, हवेमध्ये चेंडू आहे, सुंदर फटका. आणि जर तुम्ही या फलंदाजाला समोर चेंडू द्याल तर हाच अशाच पद्धतीने फलंदाजी करली. या क्या बात आहे, षटकार.
फटका जेव्हा खेळला गेला, जेव्हा आपण बघितलं की टायगर ऑफ बेंगाल निश्चितच दादा अर्थातच गांगुली निश्चितच ज्या खेळाडूची आठवण मात्र त्या शैलीने हा खेळलेला फटका नक्कीच आठवण करून देत आहे शंभू. हा नक्कीच. आणि शंभू याचा 40 का शिना 56 का झाला असेल, कारण की षटकार आलेला आहे. षटकाराची हॅट्रिक मारली जर रघुनाथ जोगारी यांच्या मार्फत 500 रुपये दिले जातील शंभू याला. षटकाराची हॅट्रिक मात्र मारणं गरजेचं आहे, संघाला सुद्धा चांगला आहे. मात्र पाहूया आता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक, शतरक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतो शतरक्षक. क्या बात आहे. आता मात्र आपण बघतोय अजून एक षटकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 39 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 31 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 13 चेंडू 31 धावा. मी म्हणेन जास्त कठीण नाहीये आणि शंभू याला 500 रुपये कमावण्याची संधी आहे. रुपेश दांडेकर याच्याशी नक्कीच फलंदाजाने कर्णधाराने काय म्हटलंय आणि कुठला चेंडू तो हाताळेल. मी म्हणेन इथे शतरक्षणामध्ये नक्कीच संधी मिळत नाहीये. आपण बघतायत शतरक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक येताना दिसतोय. मात्र बघूया 3 शतरक्षक ऑन साईडला ऑफ साईडला त्यांनी ठेवलेले आहेत. एक थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट, त्यानंतर आपण बघतोय पॉइंट क्षेत्रामध्ये एक शतरक्षक आहे आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. ऑफ साईडला, ऑन साईडला सर्व शतरक्षण हे डीप आहे. शंभू बलंगे ऑन हॅट्रिक आहेत षटकाराच्या. काय जबरदस्त चेंडू होता. 13 धावा दिल्या या गोलंदाजाने, 14 धावा दिल्या या गोलंदाजाने. षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडू 31 धावांची गरज. यस टीजे. सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत APL आदिवासी प्रीमियर लीग 2021 फायनल डे. शेवटचा दिवस आहे. चर्चा सत्र थोडंसं मैदानाच्या मध्ये रंगलं गेलंय कारण की गोलंदाजीचा आपण उल्लेख केला तर 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सरासरी 15.5ची जरूर आहे. मात्र इथे चर्चेचा विषय काय बनला आहे की ऑप्शन आपल्याकडे गोलंदाजीमध्ये खूप आहेत, मात्र कोणत्या गोलंदाजाला वापरायचंय थोडीशी घाई सुद्धा करायची आहे. शेवटचा दिवस समजला आपण तर निश्चितच वेळेला थोडंसं सहकार्य करणं अनिवार्य असेल. तर आपण पाहू शकतो की इथे शंभू आला मैदानाच्या मध्ये आणि मी म्हणेन त्याने संघर्षाचा शंखडा केलेला आहे. मात्र आपण बघितलं या घडीला की तो दुसऱ्या अँडकडे असलेला फलंदाज. आता मात्र ह्या खेळाडूची जबाबदारी खूप मोठी असेल कारण की आपण बघितलं की एका संघामध्ये 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंचा आपण उल्लेख केला तर निश्चितच सर्वांचं निश्चितच योगदान मिळणं महत्वाची बाब असते. मात्र दरम्यान आपण पाहू शकतोय आदरणीय सन्मानी आपण पाहतोय राजूभाई म्हात्रे. आपण पाहू शकतोय डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय दिनेश भाई म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन होताना पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह आहेत आणि ते सन्मान चिन्ह आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले असे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय राजूभाई म्हात्रे आणि तसेच आपण बघितलं तर दिनेश भाई म्हात्रे साहेबांचं इथे या APL 2021 मध्ये आम्ही शब्द सुनणारे मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. नक्कीच जयस आदरणीय सन्मान्य दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चेंडूशी लगत 12 धावांची गरज आहे. 31 राईट आर्म ओव्हर द विकेट. पवलिन एंडच्या बाजूने गोलंदाज सज्ज. एज लागलेला या ठिकाणी सूरज माली चेंडू चेस करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सटकलाय, सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. शतरक्षण कुठलं लावलंय हे नक्कीच कठीण आहे आणि ते कठीण आहे चेस करण्यासाठी फलंदाज शतरक्षकासाठी. जाऊया डीजे यांच्याकडे गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. जसं आपण म्हटलं शेलार स्पोर्टचा जो कप्तान आहे सागर सोमण्याच्या चेहऱ्यावर थोडंसं चिंतेचं वातावरण येते कारण की त्याला सुद्धा माहित आहे की हा सामना किती महत्वाचा आहे आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण की आपण जर बघितलं रवी स्पोर्ट चिचपाडा संघ 4 मॅच त्याने गमावलेल्या आहेत आणि 3 षटकारांसाठी 500 रुपये असते रघुनाथजी जोगर यांच्या मार्फत
ऑन साईडच्या दिशेनं चेंडू या ठिकाणी आपण बघतायत सुंदर क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकत नाही. या 2 धावांना धावफलक पुढे सरक जाऊन पोहोचतोय तो 45 या धाव संख्येवरती. तर मात्र चौकारांशी थोडंसं चित्र पालटलं गेलं. अजून सुद्धा 25 धावांची गरज असेल 10 चेंडूमध्ये. मयूर गोलंदाजी मार्क वरती. मयूरला टॉट चेंडू काढावे लागतील. ओहो चेंडू आतमध्ये आला, चेंडू आतमध्ये आला आणि बीट केलं गेलं. स्पष्ट इकडनं समजलं होतं चेंडू पडल्याच्या थोडासा आतमध्ये आला होता आणि या ठिकाणी पंचांचं लक्ष बघा किती शार्प आहे. काही इंचाचं अंतर होता आणि त्यामधनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मयूर याने मात्र डॉट चेंडू हाताळलाय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. राईट मोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हावेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली किरण जाण्याचा प्रयत्न करतोय. झेल मात्र सुटलेला आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. अंदाज चुकला आणि तो अंदाज चुकल्याच्या नंतर बघतोय किरणाच्या तोंडावरती जे नैराश्य तुम्हाला बघायला मिळत आहे. एक नशिबाची साथ मिळली की 2च धावा गेल्या, त्यापेक्षा जास्त धावा गेल्या कारण की मागे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. मात्र सागर माळी किरणचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण की बाउंड्री लाईन ते 38 सर्कल हे जे अंतर होतं, डिस्टन्स होतं, एखाद्या खेळाडूला पोहोचणं सुद्धा अशक्य थोडंसं झालं नक्कीच असतं. नक्कीच. मात्र या ठिकाणी तुम्हाला कुठलीच मुभा दिली जात नसते. इथे कारण सांगायची नसतात क्रिकेटमध्ये. तुम्ही का पोहोचले नाही, मात्र तुम्ही जर पोहोचले तर तुमच्या हातापर्यंत झेल येणं महत्वाचं आहे. राईट मोर द विकेटचा मारा ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बाळा चेंडूला फील्ड करेल. हो 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 हो, एकच धाव मिळाले. एका धावेनं धावफलक मात्र थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवरती. माळा हा खेळाडू आपण जर बघितला मोरीगाव या संघाच्या मार्फत खेळताना बघायला मिळत असतो. गावदेवी भेंडीपाडा या संघाच्या मार्फत तो खेळताना बघायला मिळतो असोसिएशनच्या संघांमध्ये. तर आपण पाहू शकतोय बाबू महाळी त्यांचा संघ आपण निश्चितच जरी कालच्या दिवसामध्ये थोडासा कमी पडला मात्र आज सज्ज झालेत. आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. वेलकम बाबू दादा. पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय आम्ही या फायनल डे मध्ये. नक्कीच नक्कीच. आता मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय शंभू बलंगे हा एक मोठा अडथळा आहे. तो म्हणजे शेला स्पोर्ट्सच्या वाटेतला. शंभू बलंगे यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर बाबू महाली यांच्याकडनं 2,000 दिले जातील 3 षटकारासाठी आणि रघुनाथजी जोगरे यांच्याकडनं 500 रुपये. तर मला वाटतंय आणि 1000 केलेले आहेत. मला वाटतं आज बंडल घेऊन आलेले आहेत लोक. राईट राऊंड द विकेटचा मारा. हायमध्ये चेंडू, चेंडू खाली किरण आणि आशेचा किरण निर्माण होतोय ते म्हणजे शेला स्पोर्ट या संघासाठी. आणि आता मात्र मझधार मध्ये नैया सापडताना दिसते ती रवी स्पोर्ट्सचीच पाडा संघाच्या. कारण की 5-0 किंवा 5-4-1 काय ठरेल. चेंडू शिल्लक असतील आता मात्र या इनिंगचे 6 धावांची गरज किती असेल तर नक्कीच आम्ही दर्शवू. मात्र डीजे यांच्याकडे जाऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. थँक्यू डीजे, धन्यवाद. जयेंद्र बागे 22 धावांची गरज आहे. 22 धावांची गरज आहे. 22. पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शेलार स्पोर्ट्स संघाला विनंती असेल अतिरिक्त खेळाडू. मला वाटतं एक्स्ट्रा कोणी नाहीये, पाणी नाही तिथे. तर आयोजकांना विनंती करेन 2 बॉटल घेऊन जा प्लीज दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. येस डीजे. थँक्यू जे आपण पाहू शकतोय या वेळेला अतिथी कक्षामध्ये उपस्थित जे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय राजूभाई म्हात्रे, दिनेशभाई म्हात्रे, त्यानंतर आमचे शेलार मामा अमितजी शेलार आपण पाहतोय, संतजी शेलार आणि जे प्रेक्षकांचा जो आज
प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे आणि त्या प्रेक्षकांना सुद्धा विसरून चालणार नाही, कारण की आमचे कॅमेरामॅन आहेत ते निश्चितच जसजसं आपण वेळ मिळेल जसजसं प्रेक्षक आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय उजव्या हातावर आपण पाहिलं आपल्या, तर जिथे जागा मिळाली आहे म्हणजे जी भिंत आपण पाहतोय ज्या भिंतीवर जाऊन या सामन्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे सावळीचा जिथे आपण पाहतोय आधार मिळेल, झाडांचा आधार मिळेल, तिथे मात्र आधार घेऊन या स्पर्धेचा मात्र आपण पाहतोय आनंद लुटण्याचा प्रयत्न केला जात आहेत. हेच तर आहे आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं APL अर्थातच आदिवासी प्रीमियर लीग. चला खेळाडूंना विनंती असेल पाणी प्या, खेळाडूंना विनंती असेल पाणी प्या, इतर चर्चा नको आहे. आणि आमचा अजून एक चांगला स्वयंसेवक आपण बघतोय पाणी घेऊन स्वतः त्या दोन्ही संघांसाठी गेले, त्याबद्दल त्या नन्या मुन्या स्वयंसेवकाचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण की इथे एखादी मोठी गोष्ट तयार व्हायची असेल तर बारीक बारीक कणानं बारीक बारीक लहान सहान गोष्टीनं ती मोठी गोष्ट तयार होत असते. जसं म्हटलं जातं एखादी इमारत जर बांधायची असेल तर त्यामध्ये गिरीट, त्यामध्ये रेती, त्यामध्ये विटा, त्यामध्ये सिमेंट आणि बांधणाऱ्या त्या मालकाची मेहनत, मालकाचा पैसा आणि त्यानंतर त्या मालकाची नक्कीच लेबर, म्हणजे सर्व गोष्टी मिळून एक ती इमारत तयार होत असते आणि त्यानंतर आपल्याला ती सुसज्ज दिसत असते. तशा पद्धतीने ही स्पर्धा आपण जर बघितलं प्रत्येक असंख्य प्रत्येक घटकाने इथे सहकार्य केलेलं आहे. मात्र ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते आमचे अविनाश ठाकरे अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतात. आणि त्यानंतरचं जर नाव असेल तर बाबू महाले आणि प्रशांत जाधव यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी केली गेली आहे. रघुनाथजी जोगारी असो किंवा मग रघुनाथजी जोगारी आणि पिंटादादा परेड, त्यानंतर ज्ञानेश्वरी दादा सापटे, विकास वाडा हे बोर्डावरती तुम्हाला दिसतात. मात्र त्यांची कमिटी, स्ट्रॉंग कमिटी या ठिकाणी अतिशय चांगलं काम करते. रात्री अपरात्री 4 3 वाजेपर्यंत काम केलं जातंय आणि या स्पर्धेला इथपर्यंत आणून ठेवलं. शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेले आहेत. नक्कीच अविनाश ठाकरे यांचं पहिलं नाव घ्यावं लागतं, कारण की अविनाश ठाकरे यांचं का पहिलं नाव घेतलं गेलं तर महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा अविनाश ठाकरे यांचा आहे. अतिशय चांगलं काम अविनाश ठाकरे यांचं केलं जातं आणि या मैदानावरती एखाद्या प्रेक्षकाला पाण्यापासनं तर आमच्या पंचांना जेवणापर्यंत प्रत्येक गोष्ट अविनाश ठाकरे यांच्या मार्फत केली जाते. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. येस, सागर फ्रेशर तर मला वाटते दिसून येते, कारण की सागर सोमण आतापर्यंत गोलंदाजीमध्ये सज्ज होताना थोडासा आपण पाहतोय प्रेशर इथे नाहीये सागर याच्यावरती. प्रेशर आहे ते म्हणजे प्रवीण याच्यावरती. बघा फटक्यामध्ये ते दिसतंय, कारण की मजबूत फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. सागर याच्यावरती प्रेशर नसेल का तर म्हणतोय कारण की एंड जो आहे तो एंड दुसरा आहे आणि ज्या पद्धतीने ज्या एंडनं फलंदाजी करायची ना प्रवीण आणि निलेश याला, तो एंड त्यांच्या विरुद्ध हवा आहे. त्यामुळे आपण बघतो की त्यांना पॉवर फटक्यामध्ये जास्त द्यावी लागणार आहे. इथे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. इथे आपण बघतोय कुठलाही गोलंदाज तुम्ही गोलंदाजीसाठी दिला असता तरी सुद्धा त्याला हवेची साथ ही होती आणि त्यामुळे आपण बघतोय फलंदाजावरती थोडंसं प्रेशर आहे. मात्र 5 चेंडू 21 धावांची गरज. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, या 6 फटकात वजन जोडीला देऊन घालताना थोडासा तारांबळ होते क्षेत्ररक्षकांची हे बघायला मिळत आहे आणि धावफलक पुढे सरकतोय ते म्हणजे 51 या धावसंख्येवरती. 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. जयेश काय म्हणशील, अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. तर इथे आपण पाहतोय की 1-2 मोठे फटके जर आले आणि ते फटके खेळले तर इथे सामन्यामध्ये एक संजीवनी मिळू शकते. मात्र आपण पाहतोय ते कठीण प्रयत्न करावे लागतील यावेळेला खेळाडूला. सागर सोमान आता मात्र वॉटर डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू आणि इथपर्यंत हा त्रास सहन करावा लागला होता. सागर सोमान यांनी पहिल्या दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये 2 झेल सोडले होते आणि त्यामुळे आपण बघतोय हा त्रास सहन करावा लागला होता. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे 3 धावांची गरज असते. 19 जयेश या ठिकाणी. सामना मात्र अजून सुद्धा बॅलन्स आहे, कारण की एका चेंडूमध्ये 8 धावा सुद्धा आलेल्या आहेत, म्हणजे 3 चेंडूमध्ये 19 धावा सुद्धा येण्यासारख्या आहेत. यस, हा चेंडू खूप महत्वाचा आहे. मात्र हा चेंडू आपण बघितलं तर डायरेक्ट हिट केलाय, नेम धरून गेम केलाय आणि मात्र आता मात्र मी म्हणे एका बाजून दुसऱ्या संघाचा गेम सुद्धा समाप्त होते की काय. कमांडीज आहे. गोलंदाजाला तुला मारले तरी चालतील, 2 बॉलात 2 षटकार गेले तरी चालतील, मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकू नको. आणि एक्स्ट्रा चेंडू त्यावेळेस पडत असतो जयेश, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळत असतं की एका चेंडूमध्ये 8 धावा सुद्धा होतात.
आणि हेच कारण की इथे एक्स्ट्रा चेंडू टाकला तरच संजीवनी मिळू शकते आणि मात्र यावेळेला सागर ती चुकी करणार नाहीये कारण की ज्याने पहिल्या दिवसामध्ये आपण म्हटलं की बऱ्याचशा चुका याच्या माध्यमातून झाल्या होत्या मात्र यावेळेस आपण पाहतो की ती चुकी करणार नाहीये आणि स्वतःला सेव्ह करत आपल्या संघाला सुद्धा सेव्ह करण्याचा त्याचा प्रयत्न जरूर असेल गोलंदाजी जयेश, मैदानाच्या या क्रिकेटच्या मैदानावरती कोणी जाणून बुजून चुका करत नसतो मित्रा, मात्र इथे चुका होत असतात आणि ह्याच चुका सांभाळाव्या जर सुधारायचे असतील तर प्रॅक्टिस महत्वाची असते. सागर सोमन सध्या मात्र आपण बघतोय थोडासा प्रॅक्टिसच्या बाहेर होता आणि या मागील 2 दिवसापासून तो नक्कीच चांगलं काम करतोय, मात्र थोडासा कमनशिबी ठरला होता. जेल काही सुटले होते त्याच्या मार्फत, मात्र सागर सोमन आता चांगल्या या रिदम मध्ये आलेला बघायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावांची गरज आहे तर नक्कीच बघतोय 19 धावांची गरज. येस टीजे सॉरी येस जयेश. बहुतेक आपण यावेळेला रोशन कडे पाहायला मिळतोय. स्टायलिश प्लेअर जरूर आहे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक या एकचा आपण उल्लेख केला तर मात्र आता यावेळेला आपण बघितलं की शेलर्स वुड्स संघ निश्चित सुटकेचा निश्वास म्हणू शकतो की पूर्णपणे त्याने घेतला असेल की त्यांना माहिती आहे की सामना आता मात्र आपल्या संघासाठी सोपा झाला आणि विरोधी संघ मात्र या सामन्यापासून दूर निघून गेलाय. नक्कीच आयुष्याची स्पर्धा असो किंवा मग क्रिकेटची स्पर्धा असो किंवा कुठल्याही खेळाची स्पर्धा, जोपर्यंत शेवटचा जो एंड असतो तो एंड होत नसतो तोपर्यंत ती स्पर्धा समाप्त झालेली नसते. दरम्यान निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र 18 धावांची नक्कीच गरज आहे आणि या ठिकाणी गडी मात्र सोडला असं म्हणावं लागेल. काय होतंय, काय घडतंय आणि काय बिघडतंय तर नक्कीच विकेट मिळाला आणि या ठिकाणी रन रेट साठी हे महत्वाचं आहे. तुम्ही किती गड्यामध्ये किती धावा बनवल्या हे नक्कीच महत्वाचं असतं. एक गडी बाद झालेला आहे. धावफलक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे 52 धावा. याचाच अर्थ 18 धावेच्या फरकाने 18 धावेच्या फरकाने तो संघ या ठिकाणी बाद झालेला. याचाच अर्थ नेट रन रेट मध्ये सुद्धा फरक पडताना बघायला मिळेल. मात्र यानंतर 2 संघ असतील मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस आम्हाला सुद्धा या ठिकाणी जॉईन होतील या मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे भरत मोरे मॅन ऑफ गोल्डन फिंगर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये खरंच गोल्डन कामगिरी करण्यासाठी सज्ज होताल आणि भरत यांना मी विनंती करतोय स्कोरिंग साठी तुम्ही जॉईन व्हावं कारण की आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट जी गोष्टी आहेत त्या काढाव्या लागणार आहेत. मात्र सचिन कालात यांनी सुद्धा आम्हाला जॉईन करायचं आहे ॲज अ स्कोरर, ऑफिशियल स्कोरर म्हणून आपण या ठिकाणी नक्कीच काम बघतात. आणि प्रदीप लोखंडे आमचे या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी येतील आणि जयेश ढोकले कॉमेंट्रीसाठी येतील. येस डीजे. आणि शानदार आयोजन तुम्ही बघतायत या मंचावरती. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी